डिफरन्शिएशनला स्टार्ट करूया आपण. तर डिफरन्शिएशनमध्ये एवढे टाइप्स आपल्याला बघायचे. कंपोजिट फंक्शन, इनव्हर्स फंक्शन, इम्प्लिसिट फंक्शन, हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, जॉमेट्रिकल मिनिंग, लॉगरिथमिक डिफरन्शिएशन आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला हा टेबल माहिती आहे का बघा, लक्षात आहे का? हे 15 बेसिक डेरिव्हेटिव्ह माहिती आहे का? हे 11 स्टँडर्डचेच आहेत ना. काय आहे? कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती असतो? कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह कसं लिहितो? एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन. डोक्यावरचा नंबर खाली, डोक्यावरचा नंबर एकाने कमी, बरोबर का? त्याच्यानंतर 1/x डेरिव्हेटिव्ह. आता इंटिग्रेशन तुमचं झाल्यामुळे इथं कन्फ्युजन होऊ शकतं. 1/x डेरिव्हेटिव्ह तुम्ही log x लिहू शकता. येते का लक्षात? log x डेरिव्हेटिव्ह 1/x आहे. 1/x ला कन्वर्ट करायचं. कशामध्ये कन्वर्ट करायचं? x रेस टू -1 मध्ये कन्वर्ट करायचं. करू शकतो का नाही? 1/x ला x रेस टू -1 लिहू शकतो का? न्यूमरेटरला घेऊन गेलं तर त्याला x रेस टू -1. डोक्यावरचा नंबर खाली घ्यायचा, डोक्यावरचा नंबर एकाने कमी करायचा. परत त्या x रेस टू -2 ला खाली घेऊन गेल्यानंतर काय होतो? x² होतो. तर -1/x² असा येतो फॉर्म्युला, बरोबर का? फॉर्म्युला काय येतो? -1/x². आणि 1/x रेस टू n असेल तर 1/x रेस टू n असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? -n/. ठीक आहे. रूट एक्स आठवत नसेल तर रूट एक्सचं काय करायचं? एक्स रेस टू हाफ लिहायचं. डोक्यावरचा नंबर खाली, डोक्यावरचा नंबर एकाने कमी. त्या पद्धतीने रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 1/2 रूट एक्स. काय येतो? 1/2 रूट एक्स. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह एवढा आहे. त्याच्यानंतर साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. डेरिव्हेटिव्हमध्ये सी पासून स्टार्ट होणाऱ्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असतो. कॉसचा निगेटिव्ह, कोसेकचा निगेटिव्ह, कॉटचा निगेटिव्ह, बरोबर का? साइनचा डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह आहे बघा. साइनचा डेरिव्हेटिव्ह काय? कॉस एक्स. त्याच्यानंतर कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. सी पासून स्टार्ट होणाऱ्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा हे बेटा, सी पासून स्टार्ट होणाऱ्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह किती असणार आहे? निगेटिव्ह असणार आहे, मायनस साइन एक्स. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स. त्याच्यानंतर सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स टॅन एक्स. कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक एक्स कॉट एक्स. कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स. ए रेस टू एक्स. ए रेस टू एक्स म्हणजे काय? खाली नंबर आहे. फॉर एक्झाम्पल 3 रेस टू एक्स असा काहीतरी. काय आहे तो? 3 रेस टू एक्स. बेटा 3 रेस टू एक्स. 3 रेस टू एक्स याचा डेरिव्हेटिव्ह कसं लिहिणार? डी बाय डी एक्स. ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? ए रेस टू एक्स. ए रेस टू एक्स लॉग ए. तर त्याच पद्धतीने ह्याचा काही 3 रेस टू एक्स, बरोबर ना? तर ए रेस टू एक्स म्हणजे खाली नंबर आहे, वरती व्हेरिएबल आहे. ए रेस टू एक्स लॉग ए. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x. महत्वाचा म्हणलं तर हाय, याला स्टार करून ठेवा. लॉग एक्सच्या डेरिव्हेटिव्हला काय करायचं? स्टार करायचं. लास्ट मोमेंटला ते बघून ऑब्झर्व करून द्यायचं. ठीक आहे, याला स्टार करून ठेवा. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? 1/x. कन्फ्युजन होऊ शकतं इंटिग्रेशनमुळे, बरोबर का? आणि 1/x चा इंटिग्रेशन लॉग एक्स, बरोबर का? 1/x चा इंटिग्रेशन लॉग एक्स. लॉग एक्सचं इंटिग्रेशन माहिती नाही. लॉग एक्सला लॉग एक्स इंटू 1 असं करून इंटिग्रेशन बाय पार्ट्स करत होतो. ठीक आहे, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x आहे. 1/x चा डेरिव्हेटिव्ह लॉग एक्स नाही आहे, तो पण स्टार करून ठेवा. 1/x चा डेरिव्हेटिव्ह काय? मायनस 1/x² आहे. हे दोन स्टार केलं का? त्याच्यानंतर लॉगचा बेस वेगळा असेल तर इकडे बेस काय? हे बेटा इकडे बेस काय? नाही नाही नाही, इकडे बेस काय आहे? इकडे बेस ई आहे. इकडे काय आहे? बेस ई आहे. इकडे बेस काय आहे? ए आहे. ई ला सोडून दुसरं काहीतरी असेल, ए वगैरे असेल. ए म्हणजे दुसरा काहीतरी नंबर 10, 20, 30 काय पण असू शकतो. असं जर असेल तर चेंज ऑफ बेस थेरम यूज करायचं. काय करायचं? चेंज ऑफ बेस थेरम. चेंज ऑफ बेस थेरम काय सांगतो? लॉग ए ऑफ एक्स असं जर असेल तर याला कसं लिहायचं? लॉग ऑफ एक्स डिवायडेड बाय लॉग ऑफ अशा फॉर्ममध्ये लिहू शकतो. चेंज ऑफ बेस थेरम आहे, बरोबर का? लॉगचे 3-4च फॉर्म्युले लक्षात ठेवायचे, बरोबर का? त्याच्यातला हा फॉर्म्युला महत्वाचा आहे, चेंज ऑफ बेस थेरम. आता याप्रमाणे हा तर कॉन्स्टंट आहे, याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो?
कॉन्स्टंट तसाच राहील, त्याच्यासोबत व्हेरिएबल असेल तर कॉन्स्टंट तसाच राहतो. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x. तर 1/x लॉग ए एवढा याचा डेरिव्हेटिव्ह राहील का लक्षात? ठीक आहे. त्याच्यानंतर हे महत्वाचे रूल्स आहेत. दोन फंक्शन्सचा ऍडिशन जर असेल आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह जर फाइंड आउट करायला सांगितलं, d/dx ऑफ एक्स स्क्वेअर प्लस साइन एक्स, तर काय करायचं? याचा डेरिव्हेटिव्ह वेगळा काढायचा, याचा डेरिव्हेटिव्ह वेगळा द्यायचा. याचा डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह प्लस याचा डेरिव्हेटिव्ह असं लिहायचं. तर तो हा रूल आहे. तो रूल आहे. महत्वाचं काय आहे? ऍडिशन सबट्रॅक्शन लक्षात ठेवायची गरज नाही. मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन लक्षात ठेवावं लागेल. मल्टिप्लिकेशन क्वेश्चन तुम्हाला जर असं दिलं असेल y इज इक्वल टू यू इंटू बी, याचा डेरिव्हेटिव्ह आपण कसा कॅल्क्युलेट करत होतो? डेरिव्हेटिव्ह ऑफ dy/dx म्हणजे ह्याचा डेरिव्हेटिव्ह कसं कॅल्क्युलेट करतो? पहिला टर्म तसाच दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह, दुसरा टर्म तसाच पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह, बरोबर. फॉर एक्झाम्पल y इज इक्वल टू असं लिहितो, ठीक आहे, y इज इक्वल टू एक्स साइन एक्स. ठीक आहे. तर डेरिव्हेटिव्ह काय येणार? पहिला टर्म तसाच दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह, दुसरा टर्म तसाच पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. हा तुमचा आन्सर आहे. येते का लक्षात? मल्टिप्लिकेशनसाठी हा रूल आहे. मल्टिप्लिकेशनसाठी हा रूल आहे. हे बघा, मल्टिप्लिकेशनसाठी हा रूल आहे. पहिला टर्म तसाच दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा टर्म तसाच पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. लक्षात राहील. डिव्हिजनसाठी काय रूल आहे? क्वेश्चन असा जर असेल y इज इक्वल टू यू डिवायडेड बाय बी आणि तुम्हाला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायला सांगितलं, dy/dx, याचा डेरिव्हेटिव्ह dy/dx कसा कॅल्क्युलेट करणार? खालचा टर्म तसाच वरच्याचा डेरिव्हेटिव्ह मायनस वरचा टर्म तसाच खालच्याचा डेरिव्हेटिव्ह अपॉन खालच्याचा. आहे का लक्षात? तसंच आहे बघा, खालचा टर्म तसाच वरच्याचा डेरिव्हेटिव्ह मायनस वरचा टर्म तसाच खालच्याचा डेरिव्हेटिव्ह डिवायडेड बाय खालच्याचा स्क्वेअर. राहते लक्षात? हे एक महत्वाचं लक्षात ठेवा. याचा डेरिव्हेटिव्ह असा आहे, याचा डेरिव्हेटिव्ह असा आहे. ठीक आहे. हे खूप बेसिक फॉर्म्युलेज आहेत बघा. ते 15 फॉर्म्युलेस, मल्टिप्लिकेशनचा आणि हा डिव्हिजनचा रूल हे माहिती असायला पाहिजे, मगच पुढचं काहीतरी आपल्याला जमणार आहे. आता पुढचे जे फॉर्म्युलेज आहेत कंपोजिटचे, ते काय वेगळे लक्षात ठेवायची गरज नाही. हे बेटा, कंपोजिट फंक्शनचे हे फॉर्म्युले वेगळे लक्षात ठेवायची गरज नाही. फंक्शनच्या पोटामध्ये आणखी एक फंक्शन असणार, तर त्याचा हे बेटा फंक्शन एफ ऑफ एक्स, फंक्शनच्या पोटामध्ये आणखी एक फंक्शन असणार जी ऑफ एक्स, बरोबर का? असंच आहे का? फंक्शनच्या पोटामध्ये आणखी एक फंक्शन आहे. युजली ह्याच्या अगोदर आपण कसे स्टडी केले? y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, बरोबर का? इथे साइन एक्स, टॅन एक्स, एक्स स्क्वेअर प्लस पॉलिनॉमियल वगैरे काहीतरी एक्सप्रेशन असू शकतो. आता इथं फंक्शनच्या पोटामध्ये एक फंक्शन आहे, बरोबर. फॉर एक्झाम्पल y इज इक्वल टू साइन एक्सच्या पोटामध्ये एक्स स्क्वेअर आहे. काय आहे? साइन एक्सच्या पोटामध्ये एक्स स्क्वेअर, ह्याला म्हणायचं कंपोजिट फंक्शन. कारण साइनच्या पोटामध्ये तर युजली एक्स असायचा. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. पण ह्याला सॉल्व्ह करण्याची एक वेगळी मेथड आहे. कसं सॉल्व्ह करायचं बघा? याचा डेरिव्हेटिव्ह dy/dx कसा येतो? पहिल्यांदा बाहेरच्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि त्याच्यानंतर काय करायचं? आतल्याचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करायचं. करताना सोपं होतंय बघा. dy/dx पहिल्यांदा याला साइन एक्स ट्रीट करायचं. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? कॉस एक्स. कॉस एक्स जो एफ ऑफ एक्स आहे तो ऍज इट इज लिहायचा. साइन एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॉस एफ ऑफ एक्स इंटू या एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स कसा लिहायचा? 2x, बरोबर. तर डेरिव्हेटिव्ह मध्ये कंपोजिट फंक्शन असेल तर पोटातल्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने आपण मल्टिप्लाय करतो, इंटिग्रेशन मध्ये डिवाइड करतो. हे लक्षात ठेवायचं. कन्फ्युजन होते बघा, इथं डिवाइड करचाल चुकून, इंटिग्रेशन मध्ये डिवाइड करतो, बरोबर. पोटातल्या फंक्शनने काय करत होतो? तिथं डिवाइड करत होतो, इथं काय करायचं? एवढंच लक्षात ठेवायचं. बाकी सगळे फॉर्म्युला लक्षात ठेवायची गरज नाही. काही ह्याच्यातले हे सॉल्ड एक्झाम्पल्स बघू. ठीक आहे. हा टेबल लक्षात ठेवायची काय गरज नाही. ते पूर्वीचे जे फॉर्म्युलेज होते 15 फॉर्म्युले, तेच फॉर्म्युले. एखादा एक्झाम्पल बघूया. हे बघा, इथला एक्झाम्पल बघूया.
हा दिलाय बघा, वाय इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय. रूट एक्सचा आपल्याला हे बेटा रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण कसा फाइंड आउट करतो? फॉर्म्युला काय? 1/2 रूट एक्स. आता एक्सच्या ऐवजी पोटामध्ये काय आहे? एफ ऑफ एक्स आहे. काय आहे रूटच्या आतमध्ये? एक्स स्क्वेअर प्लस वाय. तर याचा डेरिव्हेटिव्ह कसा लिहायचा? ह्याला एफ ऑफ एक्स ट्रीट करायचं आणि या पद्धतीने सॉल्व्ह करायचं. 1/2 रूट, रूटच्या आतमध्ये जे काय आहे ते लिहायचं ॲज इट इज एक्स स्क्वेअर प्लस वाय. बरोबर का? 1/2 रूट, रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. तर रूट एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह सुद्धा 1/2 रूट एफ ऑफ एक्स. फक्त एक्सच्या ऐवजी दुसरं जे काय आहे एफ ऑफ एक्स जो आहे त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं. ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय तो 2x. वरचा 2 खालचा 2 कॅन्सल. हा आन्सर आहे ना? आलाय का हा आन्सर? बघा, एक्स अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय. एक्स अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय. येते लक्षात? कंपोजिट लक्षात येते का? पहिल्या प्रॅक्टिस सेटमध्ये सगळे कंपोजिट येत बघा. अजून एक सॉल्व्ह करू का? हे बघा, y इज इक्वल टू साइन ऑफ लॉग एक्स. साईनच्या पोटामध्ये काय? लॉग एक्स. पहिल्यांदा साईनचा बाहेरच्याचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचा. dy बाय dx. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? कॉस एक्स. तर साइन एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह सुद्धा कॉस एफ ऑफ एक्सच असणार. फक्त नंतर काय करायचं? एक्सच्या ऐवजी जे काय आहे एफ ऑफ एक्स त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं. साईनच्या पोटामध्ये एक्सच्या ऐवजी, साईनच्या पोटामध्ये एक्सच्या ऐवजी दुसरं जे काय होतं त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह स्टार करायला सांगितलं. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? 1/x. एवढा आन्सर असणार आहे का इकडं? बरोबर का? कॉस लॉग एक्स अपॉन एक्स. बरोबर का? ई रेस टू टॅन एक्स. हे बेटा ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्सच असतो. तर ई रेस टू टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सुद्धा ई रेस टू टॅन एक्सच लिहायचा. इंटू एक्सच्या ऐवजी टॅन एक्स आहे. तर त्या टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? सेक स्क्वेअर एक्स. सेक स्क्वेअर एक्सने मल्टिप्लाय करायचं. पुढे मल्टिप्लाय करायचा. हे बघा कुठे गेलं? इथे. ई रेस टू टॅन एक्स तसाच इंटू सेक स्क्वेअर एक्स. बरोबर का? तर पहिल्या प्रॅक्टिस सेटमध्ये असं आहे. लक्षात येते का? ते कॉम्प्लिकेशन्स वाढत जातात परत. आता कंपोजिटच्या आतमध्ये परत कंपोजिट आहे. बरोबर का? एफ ऑफ जी ऑफ एच ऑफ एक्स असणार आहे. बरोबर. फंक्शनच्या पोटामध्ये फंक्शन, त्याच्या पोटामध्ये फंक्शन. तर एक एक लेयरचं काय करायचं? पहिल्यांदा बाहेरच्याचा डेरिव्हेटिव्ह, मग त्याच्या आतल्याचा डेरिव्हेटिव्ह, मग त्याच्या आतल्याचा डेरिव्हेटिव्ह. जोपर्यंत सगळ्यांचा डेरिव्हेटिव्ह घेऊन होत नाही तोपर्यंत ते घेतच राहायचं. हे करू दाखवतो तुम्हाला पहिल्यांदा. y इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ काय बेटा? साइन एक्स क्यूब आहे. हे बेटा फरक समजून घ्या. साइन क्यूब एक्स हे डिफरंट आहे. साइन एक्स क्यूब वेगळं आहे. साइन एक्स क्यूब वेगळं आहे. हे काय बेटा? साइन एक्स रेस टू क्यूब. याला लिहायची ही मेथड आहे. याला असं लिहितात. का बरं असं लिहितात? कारण तुम्ही नेहमी असा ब्रॅकेट जर टाकला नाही, असा ब्रॅकेट जर टाकला नाही, ब्रॅकेट न टाकता जर क्यूब लिहिलं, साइन एक्स क्यूब लिहिलं, तर त्याचा अर्थ वेगळा होते. साइन एक्सचा क्यूब होते. काय होतंय? एक्सचा क्यूब. हे डिफरंट आहे, हे डिफरंट आहे. बरोबर का? याचा मीनिंग असा आहे. ठीक आहे? याचा मीनिंग असा आहे. साइन एक्सचा क्यूब आहे. ठीक आहे? तर याला सॉल्व्ह कसं करायचं बघा. हे बेटा रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह सांगा पहिल्यांदा. पहिला लेयर रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. तर रूट तसाच. त्याच्यानंतर ना एक सेकंड ना. ठीक आहे? दुसरा लेयर बघा आता. रूट एक्सच्या ऐवजी रूट एफ ऑफ एक्स आहे. त्या एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? साइन एक्स नाहीये ते एक्स रेस टू एन आहे. काय? साइनचा कॉस करू नका डायरेक्टली. काय आहे तो? एक्स रेस टू एन आहे. एफ ऑफ एक्स रेस टू एन आहे. काय आहे? नाही. हां, सॉरी. एक्स क्यूब आहे. एक्स क्यूब आहे. मी चुकीचं सांगितलं का? साइन इथं क्यूब होतं का क्वेश्चनमध्ये? काय इथं होतं? इथंच आहे ना? तर हे साइन एक्सचा क्यूब आहे. मी सांगताना उलटं काय तर सांगितलं? हां, हे वेगळं आहे हां. साइन क्यूब एक्स ह्याचा अर्थ काय आहे? साइन एक्सचा क्यूब आहे. आणि हे बेटा साइन एक्स क्यूब हा वेगळा आहे. एक्सचा क्यूब आहे. हे क्वेश्चन असा आहे. असा नाहीये. ठीक आहे? मी उलटच काहीतरी सांगितलं. ए बेटा आता रूट एक्सचा तर लिहिलो डेरिव्हेटिव्ह. आतलं साइन एक्सचा क्यूब आहे. कसं करणार? पहिल्यांदा कुणाचा डेरिव्हेटिव्ह लिहिणार? साइन एफ ऑफ एक्स आहे ते. काय आहे? साइन एफ ऑफ एक्स आहे. एक्सच्या ऐवजी एक्स क्यूब आहे. तर साइन एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स क्यूब. बरोबर का? फक्त साइनच्या पोटामध्ये एक्स असायला पाहिजे होता. एक्सच्या ऐवजी काय? एक्स क्यूब आहे. त्या एक्स क्यूबच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करतो परत. बरोबर का? एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय होतो? 3x². असा आन्सर येणार. जे काय कॅन्सल वरती खाली होते ते कॅन्सल करायचं.
येते का लक्षात? अजून एक करून दाखवते पाहिलं. वाय इज इक्वल टू कॉट स्क्वेअर एक्स क्यूब. ए बेटा, डी वाय बाय डी एक्स. कॉट स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह माहित नाही बघा. कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. डायरेक्टली ते लिहू नका, कारण हे एक्स रेस टू एन ट्रीट करायचं आहे आता ह्याला. एफ ऑफ एक्स रेस टू एन ट्रीट करायचं. तर एक्स रेस टू एन चा डेरिव्हेटिव्ह कसा असतो? डोक्यावरचा नंबर खाली, डोक्यावरचा नंबर एकाने कमी. बरोबर का? डोक्यावरचा नंबर एकाने कमी. बरोबर का? डोक्यावरचा नंबर खाली, डोक्यावरचा नंबर एकाने कमी. त्याच्यानंतर काय करायचं? एक्सच्या ऐवजी एफ ऑफ एक्स आहे. एफ ऑफ एक्स रेस टू एन आहे. तर एन एफ ऑफ एक्स रेस टू एन मायनस वन ते तर केलो, इंटू एफ डॅश एक्स करावं लागेल. एक्सच्या ऐवजी कॉट एक्स होता. त्या कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? मायनस, याच्या पुढे लिहितो, मायनस कोसेक स्क्वेअर एक्स क्यूब. बरोबर का? परत हा फक्त कॉट एक्स नव्हता, काय होता? कॉट एक्स क्यूब होता. मग काय करायचं? या एक्स क्यूबच्या डेरिव्हेटिव्हने परत मल्टिप्लाय करायचं. काय येत आहे? 3x स्क्वेअर. आलं का बरोबर? बरोबर का? हा निगेटिव्ह आहे, हे ब्रॅकेटमध्ये लिहिलं असं, ह्याच्या पुढे आहे हा हे सगळं. बरोबर का? परत सिम्प्लिफाय केलं असेल तर काय कुठे केलं, कुठे सॉल्व्ह केलं? 3 2 6 वगैरे करून सिम्प्लिफाय केलं असेल. येतं का लक्षात? पहिल्या प्रॅक्टिस सेटमधले क्वेश्चन लक्षात येते. दुसऱ्या प्रॅक्टिस सेटकडे जाऊया. दुसरा महत्त्वाचा प्रॅक्टिस सेट आहे, त्याच्यावरती क्वेश्चन्स आहेत बघा. इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह. जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह काय? डेरिव्हेटिव्हचा जॉमेट्रिकल मिनिंग काय आहे? हा फंक्शन आहे, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स असा फंक्शन आहे. जॉमेट्रिकल मिनिंग म्हणजे काय? या कर्वला एक टँजंट आहे, या टँजंटचा स्लोप. बरोबर का? हे कर्व y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स असा तुमचा क्वेश्चन असणार आहे. y इज इक्वल टू साइन एक्स, y इज इक्वल टू साइन स्क्वेअर एक्स असं काहीतरी असणार आहे. त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड आउट करतो म्हणजे काय? त्या फंक्शनवरच्या एका पॉईंटचा त्या पॉईंटपाशी स्लोप फाइंड आउट करतो. बरोबर? dy बाय dx फाइंड आउट करतो म्हणजे काय? कर्वचा, या फंक्शनला रिप्रेझेंट करणाऱ्या कर्वचा एका पॉईंट पासून स्लोप फाइंड आउट करतो. इन शॉर्ट, डेरिव्हेटिव्ह करतो म्हणजे डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करतो म्हणजे काय करतो? फंक्शनचा आपण काय फाइंड आउट करतो? स्लोप फाइंड आउट करतो. डेरिव्हेटिव्ह म्हणजे स्लोप. आपल्या केसमध्ये डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? स्लोप. स्लोप फाइंड आउट करलं. बेटा नेक्स्ट, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. त्याच्यामध्ये हा एक टेबल दिलाय बघा पुढे. तो टेबल फक्त लक्षात ठेवायचा. हे क्वेश्चन पण सांगतो तुम्हाला. हा टेबल लक्षात ठेवायचा आहे. साइन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? साइन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनव्हर्स एक्स त्याचाच फक्त निगेटिव्ह आहे, 1 अपॉन. बरोबर का? त्याच्यानंतर ना टॅन इनव्हर्सचं काय? 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. कॉटचं काय? त्याचंच निगेटिव्ह व्हर्जन. सेटचं काय आहे? रूटच्या बाहेर एक एक्स आहे, एक्स स्क्वेअर मायनस 1 आहे. इथं 1 मायनस एक्स स्क्वेअर होतं का नाही? इथे एक्स स्क्वेअर मायनस 1. आणि कोसेक इनव्हर्स काय? त्याचंच निगेटिव्ह व्हर्जन. लक्षात राहील का? आता हे फॉर्म्युले आले कुठून बघा. ट्रिग्नोमेट्री एफ इनव्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करण्याची एक मेथड आहे. ती मेथड इथं सुरुवातीला दिली. ह्याच्यावरती बोर्ड्समध्ये काय क्वेश्चन्स नाही येतात. आणि ते मेथड तुम्हाला माहिती असायला पाहिजे. सुरुवातीचे क्वेश्चन तसेच आहेत. कुठे गेलो बाबा? फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स युजिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. हे मेथड काय आहे? नॉर्मली ह्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड आउट करता येते कंपोजिट फंक्शनचा. बरोबर का? क्यूब रूटचा काय फाइंड आउट करायचा आहे? डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा करू शकतो ट्रेडिशनल पद्धती. दुसरी एक मेथड काय बघा, युजिंग कुठलं म्हणलं? युजिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. ही वेगळी मेथड आहे. काय मेथड आहे बघा? y इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ काय लिहिलंय? क्यूब रूट ऑफ एक्स प्लस 4. याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करण्यासाठी काय मेथड आहे बघा? दोन्हीकडचा करतो क्यूब. ए बेटा, या इक्वेशन मध्ये करतो दोन्हीकडचा क्यूब. दोन्हीकडचा क्यूब केल्यावर इथे y क्यूब भेटेल आणि इथला क्यूब रूट निघून जाईल. या 4 ला तिकडे पाठवतो. तर हा इक्वेशन इन टर्म्स ऑफ एक्स मिळाला. आता dx बाय dy फाइंड आउट करतो. युजुअली आपण dy बाय dx फाइंड आउट करत होतो. आता डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड आउट करायचा? dx बाय dy. dx बाय dy फाइंड आउट करतो. इझिली फाइंड आउट करू शकतो. तेच रूल यूज करायचे. x रेस टू n चा डेरिव्हेटिव्ह कसा? डोक्यावरचा नंबर खाली, डोक्यावरचा नंबर एकाने कमी. बरोबर का? याचा डेरिव्हेटिव्ह तर 0 होतो. पण आपल्याला पाहिजे होता dy बाय dx. मिळाला
dx बाय dy. रेसिप्रोकल घेतो, रेसिप्रोकल घेतलं ह्याचं तर काय होतंय dy बाय dx. ह्याचा पण रेसिप्रोकल घेतो 1/3y². आणि y म्हणजे काय होता हे बेटा, y म्हणजे काय होता, y म्हणजे काय होता, हा क्यूब रूट होता बरोबर का, क्यूब रूट ऑफ x + 4 चा स्क्वेअर. तो चालला का बघा, बरोबर का, बरोबर का. हे स्क्वेअर पहिल्यांदा लिहिले ब्रॅकेटच्या आतमध्ये लिहिलं, रूटच्या आतमध्ये लिहिलं, चालतंय कसं बघ, ठीक आहे. हेच आन्सर आलेलं आहे. तर दुसरी मेथड लक्षात आली का. जर तुम्हाला असं काहीतरी कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तर दोन्हीकडचं काय करायचं, इथं क्यूब रूट होता, दोन्हीकडचं क्यूब केल्यानंतर फंक्शन इन टर्म्स ऑफ एक्स मिळालं आपल्याला. y इज इक्वल टू इन टर्म्स ऑफ एक्स मिळत होतं का नाही, y इज इक्वल टू समथिंग ऑफ एक्स. इकडे क्वेश्चन कसा ट्रान्सफॉर्म झाला, x इज इक्वल टू समथिंग ऑफ y मिळाला. ह्याच्यावरनं डेरिव्हेटिव्ह dx बाय dy फाइंड आउट करू शकतो. मग त्याचा रेसिप्रोकल घेतल्यानंतर ना असा मिळतो. त्याचा यूज काय, ह्याच्यावरनं महत्वाचे ते जे साइन एक्स, साइन इनवर्स एक्स, कॉस इनवर्स एक्स, टॅन इनवर्स एक्स, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केले बघा. हे बघा इथे, इफ y इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स देन प्रूव्ह दॅट dy बाय dx. हा फॉर्म्युला, आता फॉर्म्युला बघितला का नाही, साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होता 1/√1 - x². त्याचा हा थेरम आहे, त्याचा हा प्रूफ आहे, तो त्याच मेथडने आलाय बघा. ए बेटा, या साइन इनवर्सला तिकडे पाठवलं तर काय होतं, y इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स आहे का नाही. या साइन इनवर्सला, ए बेटा साइन इनवर्सला तिकडे पाठवतो, काय होईल साइन y होईल बरोबर का. आणि आता काय फाइंड आउट करतो, dx बाय dy फाइंड आउट करतो, ह्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करतो. साइन वायचा डेरिव्हेटिव्ह कॉस वाय. कॉसला इन टर्म्स ऑफ साइन मध्येच कन्वर्ट करतो. साइन मध्ये कसं कन्वर्ट करणार, ए बेटा दोन्हीकडचं काय करू शकतो स्क्वेअर, तिथं तसं केलंय का, हा त्याला असं करू शकतो. ए बेटा स्क्वेअर पण करायचं, स्क्वेअर रूट पण करायचं. काय करायचं, या कॉस वायचा काय करतो, स्क्वेअर पण करतो आणि स्क्वेअर रूट पण करतो बरोबर का. dx बाय dy. या कॉस स्क्वेअरला कसं लिहू शकतो 1 - साइन स्क्वेअर, 1 - साइन स्क्वेअर y बरोबर का. साइन y म्हणजे काय, ए बेटा साइन y म्हणजे काय x आहे, तर साइन y चा स्क्वेअर लिहिण्याऐवजी x चा स्क्वेअर लिहू का, 1 - x². हा dx बाय dy. आपल्याला पाहिजे होता dy बाय dx, रेसिप्रोकल घेतो, dy बाय dx किती येतो 1/√, बरोबर का. त्या मेथडने हे फॉर्म्युला आले का नाही. साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय dy बाय dx, साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1/√1 - x². ठीक आहे. तर इनवर्स मेथड यूज करून हे फॉर्म्युले येतात आपल्याला, ते फक्त फॉर्म्युले लक्षात ठेवायचे का, कुठले फॉर्म्युले आता मी दाखवलेले टेबलमध्ये लक्षात राहील का. ए बेटा साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो डायरेक्टली 1/√1 - x². कॉस इनवर्स एक्सचा -1/√1 - टॅन इनवर्स एक्सचा 1/1 + कॉट इनवर्सचा -1/1 सेक इनवर्स एक्सचा 1/x इंटू रूट ऑफ x² कोसेक इनवर्सचा त्याचंच निगेटिव्ह. लक्षात राहील. हे पहिले सेट ऑफ फॉर्म्युलेज आहेत. दुसऱ्या प्रॅक्टिस सेटसाठी हे बेटा, दुसऱ्या एक्सरसाइजसाठी भरपूर फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आणि त्याच्यावरतीच क्वेश्चन विचारतात बरोबर का. महत्वाचे हे 3 टेबल आहेत. हा पहिला टेबल झाला, हा पहिला टेबल. त्याच्यानंतर ना ह्याच्यामध्ये कंपोजिट क्वेश्चन पण विचारू शकतात. साइन इनवर्स एक्स नाही विचारणार तुम्हाला, साइन इनवर्सच्या पोटामध्ये काय असणार, साइन इनवर्स ऑफ x³ असेल. जसं साइन इनवर्स एक्सला सॉल्व्ह करत होतो तसं साइन इनवर्स f(x) ला पण सॉल्व्ह करायचं. फॉर एक्झाम्पल हे बघा, साइन इनवर्स x³ जर असेल तर काय करणार, साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह माहिती की आपल्याला, साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1/√मध्ये 1 - x². पण इथं x नाही आहे, f(x) आहे, तर तो f(x) तसंच लिहितो. याचा स्क्वेअर करायचा का नाही, x⁶ बरोबर का. पण एक्सच्या ऐवजी f(x) होता, त्या f(x) च्या डेरिव्हेटिव्हने काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. x³ चा डेरिव्हेटिव्ह एवढंच करायचं, अजून काय. तर याच्यामध्ये सुद्धा कंपोजिट फंक्शन चे डेरिव्हेटिव्ह असे असणार आहेत. पहिल्यांदा साइन इनवर्स एक्सच्या डेरिव्हेटिव्हच्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं. एक्सच्या ऐवजी जे काय f(x) आहे त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं. येते लक्षात. त्याच्यानंतर ना पुढे महत्वाचे फॉर्म्युलेज आहेत बघा. आता असे क्वेश्चन येणार आहेत की साइन इनवर्स पुढे ब्रॅकेटमध्ये मोठं काहीतरी एक्सप्रेशन असणार आहे, त्याला सिम्प्लिफाय करून साइन इनवर्सच्या पोटामध्ये जो एक्सप्रेशन आहे त्याला सिम्प्लिफाय करून आपल्याला अशा फॉर्ममध्ये आणायचं. साइन इनवर्स च्या पोटामध्ये साइन थिटा असं आणायचं आपल्याला. असं आणल्यानंतर हे साइन इनवर्स साइन कॅन्सल आउट होतात आणि आपल्याला काय मिळतो थिटा. थिटा तर कॉन्स्टंट आहे, थिटा काय अँगल आहे, कॉन्स्टंट नंबरचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो, ह्याचा डेरिव्हेटिव्ह 0 असणार. तर क्वेश्चन कसा असणार आहे, साइन इनवर्स ऑफ
त्याच्या पोटामध्ये काहीतरी मोठा एक्सप्रेशन असणार आहे. त्या एक्सप्रेशनला सिम्प्लिफाय करून कशामध्ये कन्वर्ट करायचं? साइन थिटामध्ये कन्वर्ट करायचं. साइन इनव्हर्स साइन कॅन्सल होतं. तर साइन इनव्हर्सच्या पोटामध्ये काय आणायचं? साइनला आणायचं, म्हणजे ते कॅन्सल होतंय. कॉस इनव्हर्सच्या पोटामध्ये काय आणायचं? कॉसला आणायचं, म्हणजे ते कॅन्सल होतंय. टॅन इनव्हर्सच्या पोटामध्ये काय आणायचं? टॅनला आणायचं, ते कॅन्सल होतंय. तुम्हाला फक्त थिटा मिळते. थिटाच्या ऐवजी एक्स असेल तर साइन इनव्हर्सच्या पोट उलटं पण असलं तरी चालतंय. हे असं पण चालतंय आणि असं पण चालतंय. बाहेर साइन आहे, आतमध्ये साइन इनव्हर्स आहे. तरी पण चालतंय. हे दोन्ही कॅन्सल होतील आणि शेवटी तुम्हाला काय मिळतं? थिटाच मिळतं. हे वरचे 6 फॉर्म्युले लक्षात येतात का? साइन इनव्हर्सच्या पोटामध्ये काय पाहिजे? साइन. कॉस इनव्हर्सच्या पोटामध्ये काय पाहिजे? कॉस. साइनच्या पोटामध्ये साइन इनव्हर्स पाहिजे. कॉसच्या पोटामध्ये कॉस इनव्हर्स पाहिजे. अँड सिमिलरली. आता अपोजिट असेल तर हे बेटा साइन इनव्हर्सच्या पोटामध्ये कॉस असेल तर इझिली आपण त्या कॉसला साइनमध्ये कन्वर्ट करू शकतो. 90 प्लस थिटा किंवा 90 मायनस थिटा करायचं. इथं सगळीकडे 90 मायनस थिटाच करतो आपण. ठीक आहे. साइन इनव्हर्सच्या पोटामध्ये कॉस थिटा असेल हे बेटा साइन इनव्हर्सच्या पोटामध्ये कॉस थिटा असेल तर याला कसं लिहू शकतो? साइन इनव्हर्स कॉसचं साइनमध्ये कन्व्हर्जन कसं करू शकतो? साइन 90 मायनस थिटा करायचं. ठीक, असं करायचं. हे कॅन्सल केल्यानंतर ना आन्सर काय येतं तुम्हाला? 90 मायनस थिटा. हे पण कॉन्स्टंट आहे, याचा डेरिव्हेटिव्ह 0च येतो. येतं का लक्षात? हे पुढचे 6 फॉर्म्युले ते पहिले 6 फॉर्म्युले हे, पुढचे 6 फॉर्म्युले. त्याच्या पुढचे 6 फॉर्म्युले काय आहेत बघा. साइन आणि कोसेक एकमेकाचे रेसिप्रोकल असतात, बरोबर का? तर साइन इनव्हर्स एक्स कॅन बी रिटन एज कोसेक इनव्हर्स 1/x. बरोबर का? साइन आणि साइन आणि कोसेक एकमेकाचे रेसिप्रोकल असतात. कॉस आणि सेक एकमेकाचे रेसिप्रोकल असतात. टॅन आणि कॉट एकमेकाचे रेसिप्रोकल असतात. त्याच्यावरनं हे पुढचे 6 फॉर्म्युले आले बघा 18 पर्यंत. येते का लक्षात? 3 सेट ऑफ फॉर्म्युले झाले. त्याच्या पुढे इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी हे खूप महत्त्वाचं आहे बघा. ह्याच्यावरती थेरम पण विचारतात, प्रॉपर्टी पण आपल्याला खूपदा लागायची. हे बेटा साइन इनव्हर्स एक्स प्लस कॉस इनव्हर्स एक्स याची व्हॅल्यू नेहमी π/2. मोठा काहीतरी 2 ट्रिग्नोमेट्रिक इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स जर तुम्हाला दिले असतील ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन, त्याला सिम्प्लिफाय करून अशा फॉर्ममध्ये कन्वर्ट करता येते का बघायचं. इथं मे बी तुम्हाला साइनच दिलेला असणार आहे प्रश्नामध्ये, पण ते सिम्प्लिफाय केल्यानंतर ना कॉस इनव्हर्स ऑफ सेम अँगल सेम व्हॅल्यू येते का बघायचं. तसं जर आलं साइन इनव्हर्स ऑफ एक्स प्लस कॉस इनव्हर्स ऑफ एक्स अशा फॉर्ममध्ये जर क्वेश्चन आला तर हा क्वेश्चनच सिम्प्लिफाय होतो π/2 आणि π/2 चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 0 येतो. ठीक आहे. तर साइन इनव्हर्स एक्स प्लस कॉस इनव्हर्स एक्स इज इक्वल टू π/2. इथे स्टार्ट केलो का? टॅन इनव्हर्स एक्स प्लस कॉट इनव्हर्स एक्स काय असतो? π/2. सेक इनव्हर्स एक्स प्लस कोसेक इनव्हर्स एक्स इज इक्वल टू π/2. लक्षात राहील का? त्याच्यानंतर ना हे 2 फॉर्म्युले पण लागायचे बघा. सीईटी मध्ये तर हे लागणार आहेत फॉर्म्युले. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन या चॅप्टरमध्ये पण हे लागतात फॉर्म्युले, बरोबर का? टॅन इनव्हर्स एक्स हे बेटा टॅन इनव्हर्स एक्स प्लस टॅन इनव्हर्स वाय ह्याला कसं लिहायचं? हे बेटा काय फॉर्म्युला? आणि इथं मायनस असेल तर वरती मायनस आहे, खाली प्लस आहे, बरोबर? मध्ये मायनस असेल तर वरती मायनस आहे, खाली प्लस. हे महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत बघा. हे स्टार करून ठेवा, स्टार करून ठेवायला. बाकी सगळं तुम्हाला लक्षात राहील बाय डिफॉल्ट. हे लक्षात ठेवावं लागणार आहे तुम्हाला. आणि प्रश्न युजुअली कसे असतात? टॅन इनव्हर्स ऑफ समथिंग प्लस कॉट इनव्हर्स ऑफ समथिंग. त्या कॉट इनव्हर्सला कन्वर्ट करायचं टॅन इनव्हर्समध्ये. आणि तशा फॉर्ममध्ये जर झालं टॅन इनव्हर्स ऑफ समथिंग प्लस टॅन इनव्हर्स ऑफ एक्स प्लस टॅन इनव्हर्स ऑफ वाय तसं जर झालं तर क्वेश्चन असा सिम्प्लिफाय होतो. एकच टॅन इनव्हर्स ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स. ते सिम्प्लिफाय झाल्यानंतर डायरेक्टली आपल्याला टॅन इनव्हर्सच्या फॉर्म्युल्याने डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करता येत. शेवटचे हे सबस्टिट्यूशन दुसऱ्या प्रॅक्टिस सेटमध्ये भरपूर फॉर्म्युलेज आहेत. लक्षात कुठले ठेवायचे होते? स्टार कुठले केले? टॅन इनव्हर्स एक्स प्लस टॅन इनव्हर्स वाय, टॅन इनव्हर्स एक्स मायनस टॅन इनव्हर्स वाय. महत्त्वाचं तेच आहे. बाकी सगळे लक्षात राहतात, बरोबर का? बाकी सगळे लक्षात राहतात. ते साइन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण खूपदा यूज केले म्हणून ते लक्षात आहे. 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. कॉस इनव्हर्सचा, टॅन इनव्हर्सचा, सेक इनव्हर्सचा, कोसेक कॉटचा लक्षात राहत नाही ते सबस्टिट्यूशन. तर स्टार अजून तुम्ही कुणाला करणार? या पूर्ण टेबलला स्टार करायचं. अतिशय महत्त्वाचा हा टेबल जर तुम्हाला आला, डिफरन्सिएशन तुमचं इझी झालं म्हणजे झालं. डिफरन्सिएशनचा तुम्ही कुठलाही क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता, हा टेबल जर पाठ झाला तर. हे सोडलं तर बाकी डिफरन्सिएशनमध्ये काहीच अवघड नाही. काय या टेबलमध्ये? ए बेटा तुम्हाला एक्सप्रेशन असा जर दिसला √1 मायनस एक्स स्क्वेअर, हे कुठं असणार आहे एक्सप्रेशन? असं असणार आहे. साइन इनव्हर्सच्या पोटामध्ये असं काहीतरी असणार आहे 1 मायनस 1 प्लस एक्स. ह्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायला सांगतात. तर इथे सबस्टिट्यूशन काय? जिथे एक्स स्क्वेअर आहे तिथे काय सबस्टिट्यूट करायचंय? साइन थिटा.
बरोबर का. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा काय होते, कॉस स्क्वेअर थिटा होते. बरोबर का. काहीतरी करून इथं काय आणायचं, साइन इनवर्सच्या पोटामध्ये साइन आणायचं. मे बी इथं कॉस इनवर्स असेल आणि तो रूटच्या बाहेर काढल्यानंतर कॉस, बरोबर का. कॉस इनवर्स आणि कॉस कॅन्सल होतो, फक्त थिटा राहतो. येतं का लक्षात. अशा टाईपमध्ये क्वेश्चन असणार आहे. असा एक्सप्रेशन असणार इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या पोटामध्ये, हा असा एक्सप्रेशन असणार आहे. असा एक्सप्रेशन दिसला तर डायरेक्टली एक्सला काय सबस्टिट्यूट करायचं, साइन थिटा किंवा कॉस थिटा, दोन्हीपैकी काय पण करू शकतो, पण साइन थिटा लक्षात ठेवा. अशा केसमध्ये कसं लक्षात ठेवणार, हा साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/√ऑफ दिस होता का नाही, होता का नाही, त्याच्याबरोबर कोरिलेट होते का, हा स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह होता का नाही, साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/√ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर हाच होता बघा. त्याच्यावरून लक्षात ठेवा. टॅन इनवर्सचा तसाच आहे का नाही, 1/1 प्लस एक्स स्क्वेअर आहे, पण हे रूटमध्ये राहू द्या. 1 प्लस एक्स स्क्वेअर कुणासाठी आहे, टॅनसाठी. एक्सच्या ठिकाणी काय टाकायचं, टॅन. एक्स स्क्वेअर मायनस 1 हे कुणासाठी होता, बघा बघू त्या फॉर्म्युल्यामध्ये, कुणासाठी होता, सेक्ससाठी होता का नाही, बरोबर का. एक्स स्क्वेअर मायनस 1 होता का नाही, रूटच्या बाहेर पण एक एक्स होता, पण रूटमध्ये काय होता, एक्स स्क्वेअर मायनस 1. हे तीन त्याच्यावरून लक्षात राहतील का सबस्टिट्यूशन. त्याच्यानंतर ना हा असा रेशो जर असेल, वरती पण टर्म खाली पण टर्म, वरती पण टर्म खाली पण टर्म, वरती पण टर्म खाली पण टर्म, तर काय सबस्टिट्यूट करायचं, ए कॉस 2 थिटा. इथं पण ए कॉस 2 थिटा, कारण ए ची व्हॅल्यू 1च आहे. ए ची व्हॅल्यू काय 1च आहे. ए कॉस 2 थिटा, इथे पण ए कॉस 2 थिटा. एक्सला ए कॉस 2 थिटा, एक्सला ए कॉस 2 थिटा. इथे एक्स स्क्वेअर आहे, एक्स स्क्वेअरलाच ए कॉस 2 थिटा सबस्टिट्यूट. या तिन्हीसाठी ए कॉस 2 थिटा सबस्टिट्यूट करायचं. हे तीन तर फॉर्म्युल्यावरनं लक्षात राहतात. साइन इनवर्स, टॅन इनवर्स आणि सेक इनवर्सच्या फॉर्म्युल्यावरनं लक्षात राहतात. हे तीन जे आहेत तिन्हीचे सबस्टिट्यूशन सेम आहेत, ए कॉस 2 थिटा. लक्षात राहील का. त्याच्यानंतर ना हे थोडेसे हे बेटा, साइन 2 थिटाचा फॉर्म्युला काय होता, साइन 2 थिटाचा फॉर्म्युला 2 टॅन थिटा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, तसं होतं का नाही. इथे टॅन टाकल्यानंतर ना हे बेटा, म्हणजे क्वेश्चन कसा असणार आहे, साइनच्या पोटामध्ये काय असणार आहे, हा असा असणार आहे, बरोबर का. एक्सला जेव्हा तुम्ही टॅन थिटा सबस्टिट्यूट करता, हे काय होतंय, साइन 2 थिटा येते, हे साइन इनवर्स आणि हे साइन 2 थिटा होते. साइन इनवर्स साइन कॅन्सल होतंय 2 थिटा, बरोबर का. हे साइन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. कशासाठी, इन टर्म्स ऑफ टॅन मिळत होता. साइन 2 थिटाचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ टॅन मिळत होता का नाही, 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. हे बेटा टॅन 2 थिटाचा फॉर्म्युला, सॉरी कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला. कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला काय, 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. त्याच्यानंतर ना हे बेटा हे साइन 3 थिटाचा फॉर्म्युला आहे बघा, बरोबर का. साइन 3 थिटाचा फॉर्म्युला साइन सबस्टिट्यूट करायचं. कॉस 3 थिटाचा फॉर्म्युला कॉस थिटा सबस्टिट्यूट करायचं. आणि हा टॅन 3 थिटाचा फॉर्म्युला आहे बघा, बरोबर का. टॅन 3 थिटाचा फॉर्म्युला आहे, तिथे टॅन सबस्टिट्यूट करायचं. ठीक आहे, हे काय लक्षात ठेवलं नाही तरी चालतं, हे लक्षात राहील का. सेकंड प्रॅक्टिस सेटसाठी एवढे सगळे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. सबस्टिट्यूशन महत्वाचं, तुम्ही सारखं सारखं त्याला बघत राहिल्यानंतर आणि त्याच्या रिलेटेड एक 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 प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं, मग ते लक्षात राहणार. एवढं केलं तर तुम्ही जिंकलात. डेरिव्हेटिव्ह पण जमणार आहे, डेरिव्हेटिव्ह जमलं तर इंटिग्रेशन पण इझिली जमणार. लक्षात येत आहे. इथे थोडे सबस्टिट्यूशन आहे, इनडेफिनिट इंटिग्रेशन मध्ये सुद्धा थोडे सबस्टिट्यूशन आहे. पण एक दिवस जर तुम्ही ह्याला दिलात व्यवस्थित, फॉर्म्युला बघायचा, सबस्टिट्यूशन बघायचा, एक क्वेश्चन त्याच्यावरती सॉल्व्ह करायचा आणि नंतर ना फक्त त्याला रिवाइज करत राहायचं या टेबल. नेहमी नेहमी तेच करत बसायची गरज नाही. आज ह्याला दिलात तर आजच्याच हे संपून जाते. फक्त एक्झाम पर्यंत त्याला काय करत राहावं लागतंय, रिवाइज करावं लागतं. येते का लक्षात, हेच महत्वाचा पार्ट आहे बघा. हे बघा, साइन इनवर्सच्या पोटामध्ये काय, एक्स क्यूब. कंपोजिट इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कसं सॉल्व्ह करणार, साइन इनवर्स एक्स क्यूब, ह्याला कसं सॉल्व्ह करणार, बरोबर असाच आहे ना क्वेश्चन. कसं सॉल्व्ह करणार, जसं साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह होता तसं सॉल्व्ह करायचं. साइन इनवर्स एक्सचा काय होता, 1/1 मायनस एक्स स्क्वेअर, जे काय आहे ते एक्स तसं लिहायचं, एक्स रेस टू 6 इंटू याचा डेरिव्हेटिव्ह काय आहे तो, एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह, ते सॉल्व्ह केलं का आपण आताच, तसा येतं. ठीक आहे, ठीक आहे. हे बघा, कॉस इनवर्सच्या पोटामध्ये हे कुणाचा फॉर्म्युला आहे, हे कुणाचा फॉर्म्युला आहे, बरोबर का. 43 34 म्हणजे साइन 3 थिटाचा फॉर्म्युला आहे, 43 म्हणजे कॉस 3 थिटाचा फॉर्म्युला. कॉस 3 थिटाचा फॉर्म्युला आहे हा. कॉस इनवर्स आणि कॉस कॅन्सल होतो. 3x चा फॉर्म्युला काय, 3x चा डेरिव्हेटिव्ह काय, तो 3 येतो फक्त. सिम्प्लिफाय होणार आहेत सगळे क्वेश्चन्स, बरोबर का. वाढताना ते डिफिकल्ट वाटते. कॉस इनवर्सच्या पोटामध्ये काय पाहिजे, कॉसच पाहिजे कॅन्सल करण्यासाठी, बरोबर का. हे साइन 4x ला कॉस मध्ये कसं कन्वर्ट करणार, 90 मायनस थिटा करायचं. ठीक आहे, आता जे मी सांगितलं ते सगळं इथे यूज होणार आहे. हे सगळं एक्सप्रेशन सिम्प्लिफाय करायचं, सबस्टिट्यूशन करायचं.
बरोबर, ते फॉर्म्युले इथे यूज होते बघा. बेटा इथं काय सबस्टिट्यूट करायचं होतं? टॅन थिटा सबस्टिट्यूट करायचं होतं, बरोबर. टॅन थिटा सबस्टिट्यूट केला तर पोटातला जो फॉर्म्युला येतो 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, तो तर साइन 2 थिटाचा फॉर्म्युला. तर त्या एक्सप्रेशनच्या पुढे काय लिहायचं? त्याच्याऐवजी काय लिहायचं? साइन 2 थिटा लिहायचं. साइन इनवर साइन कॅन्सल होतो. येतंय का लक्षात? नेक्स्ट, लॉगरिथमिक डिफरन्शिएशन. लॉगरिथमिक डिफरन्शिएशन हे कधी यूज करायचं? y इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स. फंक्शनच्या डोक्यावरती फंक्शन असेल, फंक्शनच्या पोटामध्ये फंक्शन असेल, कंपोजिट फंक्शन आपण सॉल्व्ह करू शकतो. फंक्शनच्या डोक्यावरती फंक्शन असेल तर अशा केसमध्ये काय करावं लागेल? दोन्हीकडचा लॉग घ्यावा लागेल. काय करावं लागेल? क्वेश्चनला सिम्प्लिफाय करायचं, दोन्हीकडचा लॉग घ्यायचा. एक्स रेस टू एक्सचा लॉग घेतल्यावर डोक्यावरचा नंबर खाली येतो, बरोबर का? लॉग एम रेस टू एन कॅन बी रिटन एज एन लॉग एम, बरोबर का? त्या पद्धतीने आता सिम्प्लिफाय करायचं. आता डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं, दोन्ही साईडचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा. लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन वाय डी वाय बाय डी एक्स, याचा डेरिव्हेटिव्ह यू व्ही रूलने फाइंड आउट करायचा. पहिला टर्म तसाच, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा टर्म तसाच, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. एक्स एक्स कॅन्सल होतो, 1 प्लस लॉग एक्स येते का लक्षात? तर फंक्शनच्या डोक्यावरती फंक्शन 2-3 फंक्शनचा मल्टिप्लिकेशन डिव्हिजन असा असेल तर मल्टिप्लिकेशन डिव्हिजनचे रूल्स यूज करत बसायचे नाही, दोन्हीकडचा लॉग घ्यायचा, सिम्प्लिफाय होत आहे. लॉगचे कुठले कुठले फॉर्म्युले लागायचे हे बेटा? लॉग एम प्लस लॉग एन कॅन बी रिटन एज लॉगच्या पोटामध्ये मल्टिप्लिकेशन, दोन लॉगचा, बरोबर का? बरोबर आहे ना फॉर्म्युला? त्याच्यानंतर ना लॉगच्या पोटामध्ये तुम्हाला असं मल्टिप्लिकेशन मिळणार आहे, त्याच्याऐवजी तुम्ही असं लिहू शकता. क्वेश्चनमध्ये कसं असणार आहे हे बघा, दोन्हीकडचा लॉग घेतल्यानंतर ना लॉगच्या पोटामध्ये हे दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे आणि याच्याबरोबर डिव्हिजन आहे. मग त्याला स्प्लिट कसं करू शकता? लॉग दिस प्लस लॉग दिस मायनस लॉग दिस असं करू शकतो. दुसरा फॉर्म्युला काय? लॉग एम मायनस लॉग एन, लॉगच्या पोटामध्ये डिव्हिजन. अजून कुठला फॉर्म्युला लॉगचा? आता बघितलेला, एन लॉग एम कॅन बी रिटन एज लॉग एम. अजून लॉगचा फॉर्म्युला चेंज ऑफ बेस थेरम. ठीक आहे, असं असेल तर याला काय करू शकतो? लॉग बी अपॉन लॉग, अदर दॅन ई जर असेल बेसला तर असं चेंज ऑफ बेस थेरम यूज करायचं. आता ह्याचा बेस पण ई झाला, ह्याचा बेस पण ई झाला. येते लक्षात? लॉगचे एवढे फॉर्म्युले लागायचे. अजून कुठला लागायचं का? एवढं तरी माहिती असायला पाहिजे. हे बघा, एक क्वेश्चन ह्याच्यातला सॉल्व्ह करून दाखवतो. हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह होईल बघा. सॉल्व्ह क्वेश्चन कुठे? हा ए बेटा, हा क्वेश्चन काय करतो? y इज इक्वल टू दिस असा पहिल्यांदा लिहितो, बरोबर का? डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. याला म्हणायचं y, या ब्रॅकेटला काय म्हणायचं? y म्हणायचं पहिल्यांदा. कुठं केलं बाबा सॉल्व्ह? हा इथे केलं. पहिल्यांदा त्याला काय म्हणायचं? y म्हणायचं. दोन्हीकडचं काय घ्यायचं? लॉग घ्यायचं. लॉगच्या पोटामध्ये या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि ह्याच्याबरोबर डिव्हिजन आहे. तर ह्याला कसं लिहू शकतो? दोन जणांचं मल्टिप्लिकेशन असेल, दिस कॅन बी रिटन एज लॉग एम प्लस लॉग एन, बरोबर का? तर या दोघांचं मल्टिप्लिकेशनच्या ऐवजी काय लिहितो? लॉग एम प्लस लॉग एन. ह्याच्याबरोबर डिव्हिजन आहे, तर याचा आणि याचा सबस्ट्रॅक्शन, लॉग दिस डिवायडेड बाय लॉग न्यूमरेटर मायनस लॉग डिनॉमिनेटर. आलं का लक्षात? लॉग न्यूमरेटर मायनस लॉग डिनॉमिनेटर, बरोबर का? परत या दोघांचा मल्टिप्लिकेशन आहे, त्याला काय करू शकतो? लॉग पहिला टर्म प्लस लॉग दुसरा टर्म, बरोबर का? आता त्याच्यानंतर काय करू शकतो? डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू शकतो. लॉग ऑफ एक्स आपल्याला माहिती की डेरिव्हेटिव्ह, लॉग ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? 1 अपॉन एक्स, कंपोजिट फंक्शन सारखं सॉल्व्ह करायचं, बरोबर. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? 1 अपॉन एक्स. परत त्या एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स. ठीक आहे, बाकी पुढचं तुम्ही करू शकता, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, बरोबर का? 2-3 एक्सप्रेशनचा मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, एक्सप्रेशनच्या डोक्यावरती वेगळं परत पॉवर काहीतरी आहे, फंक्शनच्या डोक्यावरती फंक्शन, असं जर असेल तर काय करायचं? दोन्हीकडचा लॉग घ्यायचा, क्वेश्चन सिम्प्लिफाय होतो, बरोबर का? तिथं पण तसंच आहे बघा, फंक्शनच्या डोक्यावरती फंक्शन आहे, परत मल्टिप्लिकेशन आहे, डिव्हिजन आहे. ट्रेडिशनल पद्धतीने हे सॉल्व्हच होत नाही, दोन्हीकडचा लॉगच घ्यावा लागतो. लॉग घेतल्यानंतर ना याचा आणि याचा सबस्ट्रॅक्शन, लॉग न्यूमरेटर मायनस लॉग डिनॉमिनेटर, बरोबर का? परत न्यूमरेटरला दोघांचा मल्टिप्लिकेशन आहे, लॉग पहिला टर्म प्लस लॉग दुसरा टर्म. परत याला डोक्यावरचा मागे घ्यायचा परत, हे बघा, लॉग ई च्या डोक्यावरती एक्स स्क्वेअर आहे, त्या एक्स स्क्वेअरला मागे घ्यायचं. लॉगचा तिसरा फॉर्म्युला यूज होतो, हा फॉर्म्युला यूज होतो. तर लॉगनी हे लॉगचे एवढे फॉर्म्युले यूज केल्यानंतर क्वेश्चन सिम्प्लिफाय होणार, मोस्टली तर हे 3च. ठीक आहे, त्याच्याने क्वेश्चन सिम्प्लिफाय होणार आहे आणि त्याच्यानंतर त्याचं माहिती की आपल्याला लॉग एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू शकतो.
लॉग एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1 अपॉन एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश एक्स. येईल का या टाईपचं क्वेश्चन सॉल्व्ह करता? या लागलं का लक्षात? का नाही? ठीक आहे. बोर व्हायला लागलं का? येतं वाटतं सगळं. येत आहे का सगळं? हे काय चिन्नर गोष्टी सांगायला लागलो वाटतं. ठीक आहे. इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे काय? ह्याच्या अगोदर जे सगळे क्वेश्चन बघितले आपण ते सगळे एक्सप्लिसिट होते. एक्सप्लिसिट म्हणजे काय? वाय इज इक्वल टू समथिंग ऑफ एक्स होता. याला काय म्हणायचं? एक्सप्लिसिट फंक्शन. काय म्हणायचं याला? एक्सप्लिसिट फंक्शन. आता फंक्शन कशी असणार आहे? वाय प्लस एक्स वाय प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. याला म्हणायचं इम्प्लिसिट फंक्शन. ह्याला एक्सप्लिसिट, ह्याला इम्प्लिसिट. तसंच आहे ना? इधर घ्या. हे बघा एक क्वेश्चन दिले त्याचं. हे बेटा सगळंच आहे ह्याच्यामध्ये. एक्स, एक्स वाय, वाय सगळेच टर्म आहे. काय करायचं? सरळ सरळ डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. सरळ सरळ काय करायचं? डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. त्या एक्स रेस टू फायचा डेरिव्हेटिव्ह काय? प्लस याला यू व्ही रूलनी सॉल्व्ह करायचं. पहिला टर्म कसाच, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह. आता वायचा डेरिव्हेटिव्ह घेत असताना त्याला सुरुवातीला एफ ऑफ एक्स कन्सिडर करायचं, बरोबर का? वायला वाय क्यूब आहे का नाही, त्याला एफ ऑफ एक्सचा क्यूब कन्सिडर करायचं. फंक्शनचा एफ ऑफ एक्सचा क्यूब, एक्सचा क्यूब कसा कॅल्क्युलेट करतो? डोक्यावरचा नंबर खाली, डोक्यावरचा नंबर एकाने कमी, बरोबर का? पहिला टर्म तसा, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह कसं करणार? 3y² बरोबर का? इंटू ह्याला एफ ऑफ एक्स कन्सिडर केलं होतं, इंटू एफ डॅश एक्स करावं लागेल, बरोबर का? dy बाय प्लस दुसरा टर्म तसाच, दुसरा टर्म काय होता? वाय क्यूब. पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह 1 आहे, प्लस पुढे काय आहे? परत त्याचं तसंच करायचं बघ, तसं सिम्प्लिफाय करायचं, ह्याचं पण तसं करायचं. आणि पुढे जाऊन करायचं काय? ह्याच्यातनं dy बाय dx, पुढे dy बाय dx, सगळे dy बाय dx कॉमन घ्यायचे. dy बाय dx कॉमन घ्यायचं, लेफ्ट साईडला dy बाय dx ठेवायचं, बाकी सगळे टर्म राईट हँड साईडला क्रॉस मल्टिप्लाय करून डिनॉमिनेटरला घेऊन द्यायचं. तसंच केलंय बघा. बघा सगळ्यांमधून dy बाय dx कॉमन घेतलं, ही टर्म डिनॉमिनेटरला पाठवायची. सगळे क्वेश्चन तसेच आहेत. याला कुठला टाईप म्हणायचा? इम्प्लिसिट फंक्शन. हा म्हणायचा याला इम्प्लिसिट फंक्शन. सगळे क्वेश्चन तसेच आहेत. ते स्टार्ट केलं, नेक्स्ट लेवलला झालंय म्हणजे. हे बेटा लॉगचं पण आहे, इम्प्लिसिट फंक्शन पण आहे या एक्सरसाइज, तिसऱ्या एक्सरसाइजमध्ये. लॉगरिथमिक फंक्शनचे पण क्वेश्चन आहेत, हे लॉगने सॉल्व्ह करायचं आहे. आणि इम्प्लिसिट फंक्शनचे पण क्वेश्चन आहेत. इथे इम्प्लिसिट फंक्शन पण आहे मला, एक्स वाय सगळंच आहे, एक्स वाय. पुढचा डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. क्वेश्चन दाखवतो तुम्हाला. पॅरामेट्रिक म्हणजे काय? हे बघा, एक्स इज इक्वल टू समथिंग ऑफ टी, वाय इज इक्वल टू समथिंग ऑफ टी असं दिलेलं आहे, दिसतंय का? एक्स इज इक्वल टू समथिंग ऑफ टी, वाय इज इक्वल टू समथिंग ऑफ टी. आणि तुम्हाला फाइंड आउट काय करायचं आहे? डी वाय बाय डी एक्स. याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर dx बाय dt मिळते. याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर dy बाय dt मिळते, बरोबर का? याचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर ना dx बाय dt भेटेल इक्वल टू समथिंग, याला 1 म्हणायचं. याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर काय मिळेल? dy बाय dt मिळेल इक्वल टू समथिंग, याला 2 म्हणायचं. या दोघांचं काय करायचं? डिव्हिजन घ्यायचं. dy बाय dt डिवायडेड बाय dx बाय dt करायचा. तर dy बाय dx कसं भेटेल? dy बाय dt न्यूमरेटरला पाहिजे आणि खाली dx बाय dt, dt कॅन्सल होत आहे, होत नसते तसं पण होते. आपल्याला करायचं काय? ह्याला आणि ह्याला डिवाइड करायचं. हे जे काय आहे, फॉर एक्झाम्पल g ऑफ x आणि हे f ऑफ x, तर वरती काही असं काहीतरी येतं का लक्षात? ह्याला म्हणायचं पॅरामेट्रिक फंक्शन. काय म्हणायचं याला? सगळे क्वेश्चन तसेच आहेत बघा. याचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर काय मिळेल? dx बाय dt. याचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर dy बाय dt, dy बाय dt डिवायडेड बाय dx बाय dt केल्यावर dy बाय dx मिळेल. इथं आहे बघा, तसंच केलंय का? हे बेटा पहिल्यांदा dy बाय dt फाइंड आउट करायचं, नाहीतर तुम्ही रेशोमध्ये उलट सुलट करायचं. पहिल्यांदा y इज इक्वल टू समथिंग ऑफ t, त्याचा डिफरन्शिएशन केलं, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय मिळाला? dy बाय dt इक्वल टू समथिंग मिळाला. त्याच्यानंतर x इज इक्वल टू समथिंग ऑफ t जे दिलेलं आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह dx बाय dt, त्याला इक्वेशन 2 म्हणायचं. या दोघांचं डिव्हिजन केल्यावर काय मिळते? dy बाय dt डिवायडेड बाय dx बाय dt केल्यानंतर ना dy बाय dx मिळते. एवढे सोपे क्वेश्चन्स आहेत त्याच्यावर. अगोदरचं सगळं केलं असेल तर लॉगरिथमिक फंक्शन, इम्प्लिसिट फंक्शन, पॅरामेट्रिक फंक्शन इझिली सॉल्व्ह होतं. आणि या तिन्हीपैकी एकावरती क्वेश्चन असतेच बघा, 2 मार्काला किंवा 3 मार्काला.
ठीक आहे. सेकंड प्रॅक्टिस सेटवरती एक क्वेश्चन दिसेल, ह्याच्या तिन्हीपैकी 1 किंवा 2 दिसेल. ठीक आहे. सेकंड प्रॅक्टिस सेट खूप महत्वाचा. सबस्टिट्यूशन ते सगळे फॉर्म्युलेज. बरोबर. अजून काय? डिफरन्शिएशन ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन. क्वेश्चन कसा आहे बघा. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ 7 रेस टू एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स रेस टू 7. याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा. ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय आहे तो? लॉग 7 डिवायडेड बाय ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय आहे तो? दोघांचं डिव्हिजन करायचं फक्त. हे बघा, ह्याला यू म्हणायचं. म्हणताना काय म्हणायचं? ह्याला पहिल्यांदा यू, ह्याला बी म्हणायचं. ह्याचा डेरिव्हेटिव्ह घेतलं तर डीयू बाय डीएक्स मिळेल. ह्याचा डेरिव्हेटिव्ह घेतलं तर डीव्ही बाय डीएक्स मिळेल. दोघांचं डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर, दोघांचं डिव्हिजन घेतल्यानंतर काय माहिती आहे? डीयू बाय डीव्ही मिळतं. बरोबर. हे फाइंड आउट करायचं. याचा डेरिव्हेटिव्ह काय? 7 रेस टू एक्स इंटू लॉग 7. याचा डेरिव्हेटिव्ह काय? 7 एक्स रेस टू 6. दोघांचं फक्त डिव्हिजन आहे विथ रिस्पेक्ट टू दिस. याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू दिस, म्हणजे ह्याचा डेरिव्हेटिव्ह डिवायडेड बाय ह्याचा डेरिव्हेटिव्ह असं करायचं फक्त. 1.4 त्याच्यावरती आहे. त्याच्यानंतर ना हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आतापर्यंत एकदाच डेरिव्हेटिव्ह घेत होतो. आता पुढे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायला सांग. बरोबर का? सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? दोनदा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं. बरोबर का? दोनदा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं. क्वेश्चन दाखवतो. फाइंड द सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ फॉलोइंग. याचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा. पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर डी वाय बाय डीएक्स मिळेल. मिळतं का नाही? परत याला डिफरन्शिएट करतो. आता काय मिळेल? डी टू वाय बाय डीएक्स स्क्वेअर मिळेल. वायचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर काय मिळतो? डी वाय बाय डीएक्स. याचा परत डेरिव्हेटिव्ह घेतलं तर काय मिळतो? डी टू वाय बाय डीएक्स. याचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डीएक्स, डी वाय बाय डीएक्सचा डेरिव्हेटिव्ह डी टू वाय बाय डीएक्स. आता पुढच्या प्रॅक्टिस सेटमध्ये का ह्याच्याच पुढं nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पण फाइंड आउट करायला सांगतो बघा. बरोबर. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असा मिळाला डी टू वाय बाय डीएक्स स्क्वेअर. nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कुठे गेलं? सक्सेसिव्ह डिफरेंशिएशन और nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हे बेटा, nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं. कसं फाइंड आउट करायचं? एकदा केलं तर डी वाय बाय डीएक्स, दोनदा केलं तर डी टू वाय बाय डीएक्स, तीनदा केलं तर डी थ्री वाय बाय डीएक्स क्यूब, एन टाइम्स केलं तर डी एन वाय अपॉन डीएक्स एन. जे काय असेल ते भेटते. nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मिळते. करायचं कसं? बेटा करायचं कसं? एन टाइम घेतच बसायचं का डेरिव्हेटिव्ह? काय करायचं? तीनदाच घ्यायचा. कितीदा घ्यायचं? तीनदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पॅटर्न ओळखायचं. काय ओळखायचं? पॅटर्न. एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. बेटा लक्ष द्या. कुणाचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे? nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कुणाचा फाइंड आउट करायचा? y इक्वल टू एक्स रेस टू m चा. दिसतंय काय? याचा nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा. एकदा डेरिव्हेटिव्ह घेतलं तर काय मिळेल? dy बाय dx कसं भेटेल? कुठे लिहिलं बाबा व्यवस्थित? हां हां हा असं भेटेल. एकदा डेरिव्हेटिव्ह घेतलं तर असं मिळेल. डोक्यावरचा नंबर खाली, डोक्यावरचा नंबर एकाने कमी. बरोबर. डोक्यावरचा नंबर खाली, डोक्यावरचा नंबर एकाने कमी. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर ना परत काय होईल? परत डोक्यावरचा नंबर खाली, डोक्यावरचा नंबर एकाने कमी असा भेटतं. बरोबर का? परत तिसऱ्यांदा घ्यायचं. परत काय करायचं? तिसऱ्यांदा घ्यायचं. तिसऱ्यांदा घेतल्यानंतर ना असं भेटतं. आता पॅटर्न ओळखायचा ह्याच्यातनं. हे बेटा, ह्यातनं पॅटर्न कसं ओळखायचं बघा. तिघांमध्ये एम आहे सुरुवातीला. बरोबर का? सुरुवातीला तिघांमध्ये एम आहे. तर डी एनच्या आन्सरमध्ये सुद्धा सुरुवातीला एम असणारच आहे. त्याच्यानंतर ना इथं काही नाही, इथं M-1, इथं M-1 आहे. बरोबर का? पुढे M-1 कंटिन्यू झालेलंच आहे. M-1 कंटिन्यू झालं. इथं काय नव्हतं, इथं M-1, इथं M-1च्या पुढे परत काय आलंय? M-2 आलंय. 3 असताना इथं 2 आलंय. बरोबर का? 2 असताना इथं 1 आलंय. इथं 1 असताना इथं 0 आलंय. बरोबर का? तर इथे n असताना कुठपर्यंत येणार आहे? M-1, M-2, M-3 असं करत करत ह्याच्यापेक्षा एक कमी भेटणार आहे. बरोबर का? काय येणार आहे? M मायनस काय भेटणार आहे? N-1 मिळणार आहे. बरोबर का? 2 असताना M-1 एक कमी. 3 असताना M-2 पर्यंत मिळालं ब्रॅकेट. n असताना N-1 पर्यंत भेटेल. बरोबर का? N-1 पर्यंत. तर M मायनस N मायनस मायनस असं भेटेल. त्याच्या पुढे बघा शेवटचा टर्म x रेस टू M-1 आहे, x रेस टू M-2 आहे, x रेस टू M-3 आहे. 3 असताना 3च आहे, 2 असताना 2च आहे, 1 असताना 1च आहे. nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असताना सुद्धा काय असणार? x रेस टू M-. तर तिघांच्या पॅटर्नवरनं शेवटचा लिहायचं. बरोबर का? येते लक्षात? nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह
तीनदा जर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, तिघातला पॅटर्न ओळखायचा आणि शेवटचं लिहायचं. येते का? नाहीतरी 3 पर्यंत घेतलं तरी तुम्हाला अर्धे मार्क मिळतात. शेवटचं लिहायचं.